नमस्कार मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4th कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड चॅप्टर नंबर 1 होल्डिंग कंपनी अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर 3 आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय काय दिले मी ते थोडं समजावून सांगतो आणि त्यानंतर आपण वर्किंग नोट बघूयात आणि नंतर कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट कसं बनवायचं ते बघूयात. पण त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती आपणास मिळत राहील. अकाउंटचे प्रॉब्लेम असतील किंवा विद्यापीठाच्या एक्झाम संदर्भातील अपडेट्स असतील तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी मिळत असतात. बघा प्रॉब्लेममध्ये काय दिले. द बॅलन्स शीट ऑफ YES Limited and P Limited as on 31st March 2020 is as follows. YES Limited आणि P Limited यांचं बॅलन्स शीट दिलेलं आहे. YES Limited ही होल्डिंग कंपनी आहे आणि P Limited ही मायनॉरिटी म्हणजे सबसिडरी कंपनी आहे. YES Limitedनी P Limitedचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केलेले आहेत म्हणून तिला आपण होल्डिंग कंपनी म्हणतो आणि ज्या कंपनीचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केलेत तिला आपण मायनॉरिटी कंपनी म्हणतो. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिलेलं आहे YES लिमिटेडचं आणि P लिमिटेडचं. लायबिलिटीज YES लिमिटेड, P लिमिटेड. ॲसेट्स YES लिमिटेड आणि P लिमिटेड. खाली काही ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. मी ॲडजस्टमेंट समजावून सांगतो. पहिली ॲडजस्टमेंट आहे YES लिमिटेड ॲक्वायर्ड द शेअर्स इन P लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. YES लिमिटेडनी P लिमिटेडचे शेअर्स ॲक्वायर्ड केलेले आहेत. कधी? 1 ऑक्टोबर 2019ला. बॅलन्स शीटची डेट आहे 31 मार्च 2020. दुसरी ॲडजस्टमेंट बघा. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ P लिमिटेड शोड अ डेबिट बॅलन्स ऑफ ₹20,000 ऑन 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019ला P लिमिटेडचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे ₹20,000. पुढची ॲडजस्टमेंट आहे इन्क्लूड इन द स्टॉक ऑफ P लिमिटेड आर गुड्स ऑफ 20,000 विच वेअर सप्लाइड बाय YES लिमिटेड ॲट कॉस्ट प्लस 25%. आणि सर्वात शेवटची ॲडजस्टमेंट आहे द बिल्स पेबल इन YES लिमिटेड represented ₹15,000 issued in favor of P Limited. बिल्स पेबल त्या ठिकाणी YES लिमिटेडचं जे आहे ते इशूड इन फेवर ऑफ P लिमिटेड रक्कम आहे ₹15,000. बिल्स पेबलची रक्कम आपण काय करणार, YES लिमिटेड आणि P लिमिटेड दोन्हींच्याही रकमा एकत्र करतो आणि इंटर कंपनी ओविंग म्हणून हे ₹15,000 मायनस करणार. हेच 15,000 परत बिल रिसिवेबल म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सुद्धा दोन्ही रकमा एकत्र करतो आणि त्यामधनं बिल रिसिवेबलच्या YES लिमिटेड आणि P लिमिटेडच्या दोन्ही रकमा एकत्र होतील आणि त्यातनं इंटर कंपनी ओविंग म्हणून हे ₹15,000 लेस होतील. शेवटी काय म्हटले बघा, प्रिपेअर अ कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020. 31 मार्च 2020चं कन्सॉलिडेटेड म्हणजे दोघांचं एकत्रित बॅलन्स शीट तयार करायचं आहे. मित्रांनो, हा प्रॉब्लेम या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. आता जायचं आहे आपल्याला वर्किंग नोटकडं. पहिली वर्किंग नोट बघा काय होते. मित्रांनो, 2 प्रॉब्लेम या अगोदर सुद्धा झालेले आहेत. हा तिसरा प्रॉब्लेम आहे. वर्किंग नोट समजावून घ्या आणि त्यावरनं बॅलन्स शीट बनवणं एकदम सोपं आहे. पहिली वर्किंग नोट YES लिमिटेड ॲक्वायर्ड शेअर्स ऑफ P लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. झाली, वर्किंग नोट संपली. YES लिमिटेडनी P लिमिटेडचे इक्विटी शेअर्स ॲक्वायर्ड केले. कधी? 1 ऑक्टोबर 2019ला. पहिली वर्किंग नोट झाली. दुसरी वर्किंग नोट आहे शेअर्स ऑफ YES लिमिटेड इन P लिमिटेड. म्हणजे YES लिमिटेडनी P लिमिटेडमधले किती शेअर्स घेतलेत त्याच्यासाठीची ही वर्किंग नोट आहे. आपला फॉर्म्युला आहे शेअर्स ॲक्वायर्ड बाय YES लिमिटेड. YES लिमिटेडनी किती शेअर्स ॲक्वायर्ड केले आणि शेअर्स इशूड बाय P लिमिटेड. P लिमिटेडनी किती शेअर्स इश्यू केले होते म्हणजे P लिमिटेडचे एकूण शेअर्स होते किती. खाली बघा 24,000 शेअर्स. YES लिमिटेडने 24,000 शेअर्स घेतलेले आहेत आणि P लिमिटेडचे एकूण शेअर्स होते 40,000. त्यांचा रेशो आला आहे 3/5 म्हणजे
8 8 2 16 8 3 24 आणि 8 45 3/5. आता तुम्ही म्हणता हे 24,000 आणि 40,000 शेअर्स आले कुठून? तर बॅलन्स शीटला बघा मित्रांनो, पी लिमिटेडचं जे शेअर कॅपिटल आहे, शेअर लायबिलिटी साईडला बघा, शेअर कॅपिटल इशूड सबस्क्राईब्ड अँड पेड अप कॅपिटल. पी लिमिटेडचं 4 लाख रुपयांचं त्या ठिकाणी हे शेअर कॅपिटल आहे. 4 लाख रुपयांचं शेअर कॅपिटल, शेअर्स ऑफ ₹10 इच. एका शेअरची किंमत ₹10 आहे, म्हणजे 40,000 शेअर्स, आणि त्यातलेच घेतलेले आहेत 24,000 शेअर्स, म्हणजे 2,40,000चे. दुसरी वर्किंग नोट झाली, त्याचा फॉर्म्युला आलाय त्याचा रेशो आलाय 3/5. पुढची वर्किंग नोट तयार करायची, स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आता स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिटमध्ये बघा, अगोदर जनरल रिझर्व ॲज ऑन 1 एप्रिल 2019. आता पी लिमिटेडचा जनरल रिझर्व म्हणजे मायनॉरिटी कंपनीचा, पी लिमिटेडचा जनरल रिझर्व दिलेला नाही आहे, तो नील आला आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस, डेबिट बॅलन्स दिला बघा 1 एप्रिल 2019ला. डेबिट बॅलन्स म्हणजे तो लॉस आहे. कुणाचा बॅलन्स दिलाय? तो पी लिमिटेडचा जो बॅलन्स दिलाय डेबिट, तो 20,000 रुपये तो लॉस आहे, तो घेतलाय आपण. आणि त्यानंतर खाली प्रॉफिट अर्न फ्रॉम 1 एप्रिल 2019 ते 1 ऑक्टोबर 2019. आता आपल्या वर्षाची सुरुवात कधी होते? 1 एप्रिल 2019ला, आणि ते शेअर्स ॲक्वायर्ड कधी केलेले आहेत? 1 ऑक्टोबर 2019ला. तोपर्यंतचा प्रॉफिट. आता प्रॉफिट जर तुम्ही पी लिमिटेडचा जर प्रॉफिट बघितलं तर त्याची किंमत आहे 60,000 रुपये, आणि अगोदर जो दिलेला आहे पी लिमिटेडचा डेबिट बॅलन्स तो 20,000, म्हणजे झाले 80,000. म्हणजे जनरल रिझर्व अधिक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे 80,000. आता हे 80,000 प्रॉफिट वर्षाचा आलेला आहे. आपल्याला 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबरपर्यंतचा प्रॉफिट घ्यायचा आहे 6 महिन्याचा. म्हणजे 80,000चे जर 6 महिने केलं म्हणजे 1/2 गुणिले 80,000, तर तो येईल 40,000. मग तो आपण समोर लिहिला आहे. अगोदर डेबिट बॅलन्सवरती 20,000 रुपये आहे, तो मायनस आहे. मग तो त्या -20,000तनं जर 40,000 या ठिकाणी प्लस हे केले, मायनस केले, तर या ठिकाणी तुमचा जो बॅलन्स येईल तो 20,000 येईल. त्याला आपण म्हणणार कॅपिटल प्रॉफिट. म्हणजे -20 आणि खाली प्लस 40,000, तर तो बॅलन्स झाला 20,000. म्हणजे आपला कॅपिटल प्रॉफिट आला 20,000. कॅपिटल प्रॉफिट 20,000 आला आहे. तो काय करायचा आहे आपल्याला? होल्डिंग कंपनी आणि मायनॉरिटी कंपनी म्हणजे यस लिमिटेड आणि पी लिमिटेडला वाटून द्यायचं आहे त्यांच्या रेशोमध्ये. त्यांचा रेशो किती आहे? 3/5 आणि 2/5. बघा, डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट 20,000 रुपये दोघांना पण द्यायचं आहे. डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट किती आहे? 20,000 यस लिमिटेडला द्यायचं आहे, आणि त्यानंतर मायनॉरिटी म्हणजे पी लिमिटेडला. आता यस लिमिटेडचा रेशो किती आहे? 3/5, आणि आपोआपच मग मायनॉरिटी कंपनीचा किती येईल? 2/5. कारण की एकूण आपण जो प्रॉफिट आहे त्याचे एकूण 5 भाग केलेत, त्यातले 3 भाग जर यस लिमिटेडला दिले तर खाली किती राहिले? 2 भाग, ते मायनॉरिटी कंपनीला द्यायचे. म्हणजे 3/5 आणि 2/5. मग आता 20,000च्या 3/5 कसे काढणार? 20,000 भागिले 5 करणार. तुमचा भागाकार 4,000 येईल, आणि 4,000 गुणिले 3, 4×3 12, 12,000 गेले यस लिमिटेडला, आणि 4,000 गुणिले 2 म्हणजे 8,000 आले मायनॉरिटीला. मग आता जे 12,000 आले ते गुडविलमध्ये ॲड करायचे यस लिमिटेडचे, आणि मायनॉरिटीचे जे आहे ते मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये ॲड करायचे. डिव्हिजन ऑफ कॅपिटल प्रॉफिट ही वर्किंग नोट संपली. आता पुढची वर्किंग नोट तयार करायची, स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट काढायचा. तो कसा काढणार? तर प्रॉफिट अर्न फ्रॉम 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020. ज्या दिवशी शेअर्स ॲक्वायर्ड केले त्या दिवसापासून 31 मार्च 2020 पर्यंतचा जो प्रॉफिट आहे. आता प्रॉफिटचा जो बॅलन्स आहे तो किती आहे? 80,000 आहे. म्हणजे 1/2 गुणिले 80,000, तो येईल 40,000. 40,000ला काय म्हणणार आपण? रेव्हेन्यू प्रॉफिट. म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट किती आलं आहे? 40,000. आपण प्रॉफिट कोणता घेतला? पूर्ण वर्षाचा प्रॉफिट घेतला 60,000 आणि 20,000, ते झाले 80,000. आणि 6 महिन्याचाच प्रॉफिट घ्यायचा आहे आपल्याला. कधीपर्यंतचा? 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2020. म्हणजे रेव्हेन्यू प्रॉफिट झाला 6 महिन्याचा 40,000. आता परत काय करायचं? रेव्हेन्यू प्रॉफिट यस लिमिटेडला आणि मायनॉरिटीला दोघांना डिव्हाइड करायचा. डिव्हिजन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट 40,000. यस लिमिटेडला किती देणार? 3/5 आणि मायनॉरिटीला 2/5. मग आता त्याचं डिव्हिजन कसं करणार? 40,000 भागिले 5.
40,000 भागिले जर 5 केलं तर तो भागाकार येईल 8,000 आणि 8,000 गुणिले 3 म्हणजे 8 त्रिक 24,000 गेले यस लिमिटेडला आणि 8 दुणे 16,000 आले मायनॉरिटीला. म्हणजे आता जो यस लिमिटेडचा बॅलन्स आहे तो कुठे घ्यायचा आहे, कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचा आहे आणि मायनॉरिटीचा जो बॅलन्स आहे तो घ्यायचा आहे मायनॉरिटी इंटरेस्टमध्ये. अशा प्रकारे रेव्हेन्यू प्रॉफिटसुद्धा आपण डिव्हाइड करून झालेला आहे. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आहे स्टेटमेंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आता मायनॉरिटी इंटरेस्ट कसा काढायचा आहे तर बघा, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी, म्हणजे मायनॉरिटी कंपनीकडं किंवा आपली पी लिमिटेड जी कंपनी आहे तिच्याकडे किती शेअर्स राहिलेत. आता 39,000 शेअर्स होते, त्यातले 24,000 शेअर्स कोणी घेतले, यस लिमिटेडने घेतले. खाली किती राहिले 16,000. मग 16,000 गुणिले 10 केलं तर किती येतं आहे 1,60,000. म्हणजे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी 1,60,000. त्याच्यामध्ये कॅपिटल प्रॉफिट ॲड करायचं आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट ॲड करायचं आहे. म्हणजे मायनॉरिटी कंपनीच्या वाट्याला किंवा पी लिमिटेड कंपनीच्या वाट्याला आलेला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट दोन्ही पण ॲड करायचे. ॲड कॅपिटल प्रॉफिट 8,000 आणि ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट 16,000. मग तुमचा मायनॉरिटी इंटरेस्ट आला आहे 1,84,000. अशा प्रकारे मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 1,84,000. त्यानंतर पुढची वर्किंग नोट तयार करायची स्टेटमेंट ऑफ गुडविल. आता गुडविल कसं तयार होईल बघा, कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यस लिमिटेड. आता यस लिमिटेडनी शेअर्स किती रुपयाला ॲक्वायर्ड केलेत ते आपल्याला कुठं दिसतंय, बॅलन्स शीटमध्ये दिसतंय. मित्रांनो बॅलन्स शीटमध्ये बघा, इन्व्हेस्टमेंटमध्ये 24,000 शेअर्स ऑफ पी लिमिटेड ॲट कॉस्ट 1,92,000ला ती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे कोणी, यस लिमिटेडनी. मग कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यस लिमिटेड 92,000 आणि त्यातनं त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲक्वायर्ड बाय यस लिमिटेड त्याची फेस व्हॅल्यू आहे 2,40,000. म्हणजे 24,000 गुणिले 10, 24,000 शेअर्स गुणिले 10 म्हणजे झाले 2,40,000. मग आता त्याची कॉस्ट व्हॅल्यू आहे 1,92,000, त्यातनं 2,40,000 वजा करा, तुमचं उत्तर मायनसमध्ये येईल. मायनसमध्ये येतं आहे म्हणून त्याला आपण कॅपिटल रिझर्व म्हटलो 48,000. मायनसमध्ये उत्तर येते 1,92,000 वजा 2,40,000, उत्तर मायनसमध्ये येतं आहे त्याला आपण 48,000 म्हटलो. आता त्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचं आहे, ॲड यस लिमिटेड शेअर्स इन कॅपिटल प्रॉफिट. यस लिमिटेडचा कॅपिटल प्रॉफिटमधला शेअर्स आहे 12,000. ते 12,000 काय करायचे ॲड करायचे. त्यानंतर आता ते 12,000 ॲड केल्यावर रक्कम किती झाली 60,000 आणि म्हणजे तुमचं त्याला परत काय म्हणणार कॅपिटल रिझर्वच म्हणणार, कारण की मायनस रकमेत आपण हे 12,000 ॲड केले म्हणून त्याला आपण कॅपिटल रिझर्व म्हटलो 60,000. आता कॅपिटल रिझर्व 60,000 आला आहे. ॲक्च्युली आपल्याला गुडविल काढायचं आहे. गुडविल तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. यस लिमिटेड आणि पी लिमिटेड यांचं दोघांचं मिळून गुडविल किती आहे 60,000 आणि 20,000 ते 80,000 आहे. मग ते 80,000 गुडविल काय करायचं आहे वजा करायचं, कशातनं 60,000 मधनं. म्हणजे बॅलन्स इन गुडविल ॲज पर बॅलन्स शीट यस लिमिटेड 60,000, पी लिमिटेड 20,000 झालं 80,000. 60,000 वजा हे प्लस 80,000, आपला जो बॅलन्स येतोय तो 20,000 येतोय. म्हणजे 60,000 मायनस आहेत आणि त्यातनं प्लस 80,000 मायनस केल्यावर किती बॅलन्स येईल 20,000. म्हणजे आपलं गुडविल आलं आहे 20,000. मित्रांनो व्यवस्थित समजावून घ्या, एक एक वर्किंग नोट महत्त्वाची आहे. गुडविल आलं आहे 20,000. आता हे गुडविल आपण कुठे घेणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. गुडविलची वर्किंग नोट झाली. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आहे कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. आता हा अनरिअलाइज प्रॉफिट कसा काढायचा तर बघा, एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, ॲडजस्टमेंट नंबर 2, ॲडजस्टमेंट नंबर 3, त्यासाठीची ही वर्किंग नोट आहे. बघा, कॅल्क्युलेशन ऑफ अनरिअलाइज प्रॉफिट. यस लिमिटेड सप्लाईड गुड्स टू पी लिमिटेड. यस लिमिटेडनी पी लिमिटेडला गुड्स सप्लाईड केलेला आहे. कसा केला आहे फॉर ₹20,000 ॲट कॉस्ट प्लस 25%. कॉस्ट प्लस 25% या रेशोमध्ये माल सप्लाईड केलेला आहे. मग सेलिंग प्राईस कशी काढतो आपण, कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्राईस नेहमी किती असते 100 आणि प्रॉफिट 25% म्हटलं आहे. मग सेलिंग प्राईस झाली किती 125. म्हणजे या ठिकाणी काय होईल प्रॉफिट भागिले सेलिंग प्राईस म्हणजे 25 भागिले 125 तो रेशो येतोय. 25 × 25 आणि 25 × 5 105, 1/5. आता किती रुपयाचा स्टॉक होता तो, या ठिकाणी स्टॉकची रक्कम आहे 20,000. 1/5 गुणिले 20,000
म्हणजे 20,000 भागिले जर आपण 5 केलं तर ते उत्तर 4,000 येईल. मग आता परत तो रेशो कुठं लावायचा आहे? 4,000 तुमचं उत्तर आहे. तुमचा प्रॉफिट चा जो रेशो आहे तो आला आहे 1/5. 1/5 गुणिले 20,000 ते उत्तर आलं आहे 4,000. आणि यस लिमिटेडचा जो रेशो आलेला आहे 3/5. म्हणजे काय होईल? 4,000 भागिले 5 आणि गुणिले 3. 4,000 भागिले 5 येईल 800 आणि 800 गुणिले 3 म्हणजे 8 त्रिक 24, 2400. म्हणजे तुमचा अनरिअलाइज प्रॉफिट आला आहे 2,400 रुपये. मित्रांनो, हा अनरिअलाइज प्रॉफिट काय करायचा आहे मी ते परत समजावून सांगतो. अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बॅलन्समधनं लेस करायचा आहे आणि स्टॉक जो आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणारा स्टॉक त्यातनं पण तो लेस करायचा आहे. अनरिअलाइज प्रॉफिट समजावून घ्या. 7 नंबरची वर्किंग नोट होती. अनरिअलाइज प्रॉफिट आला आहे 2,400. आणि सर्वात शेवटची वर्किंग नोट तयार करायची आपल्याला. स्टेटमेंट ऑफ कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता कन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे थोडक्यात शेवटचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स आपल्याला काढायचा आहे. तो कसा येणार आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आहे बघा. कुणाचा? यस लिमिटेडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आहे 1,42,000. आता पी लिमिटेडचा आपण ऑलरेडीच अगोदर घेतलेला होता. हा आहे यस लिमिटेडचा 1,42,000. त्यामध्ये काय ॲड करायचे? यस लिमिटेड शेअर्स इन रेव्हेन्यू प्रॉफिट. यस लिमिटेडचा रेव्हेन्यू प्रॉफिटमधला शेअर आहे 24,000. तो ॲड करा. 1,42,000 अधिक 24,000 ती रक्कम झाली 1,66,000. आणि 1,66,000मधनं अनरिअलाइज प्रॉफिट लेस करायचा आहे. अनरिअलाइज प्रॉफिट 2,400 वजा केल्यानंतर जो बॅलन्स येतो तो येतो 1,63,600. आणि 1,63,600ला म्हणणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि क्रेडिट बॅलन्स. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आपल्याला घ्यायचा आहे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मित्रांनो, 8 वर्किंग नोट होत्या. खूप महत्त्वाच्या वर्किंग नोट आहेत. वर्किंग नोट या ठिकाणी संपलेल्या आहेत. आता आपल्याला बनवायचे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बनवताना तुमच्या प्रॉब्लेममधल्या बॅलन्स शीटकडे लक्ष द्या. वरती नाव टाकणार कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड इट्स सबसिडरी पी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. लायबिलिटीज इनर रुपीज, आउटवर्ड रुपीज, ॲसेट्स रुपीज आणि रुपीज. लायबिलिटी साईडला 1 नंबरला घेणार शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल पी लिमिटेडचं ऑलरेडी आपण घेतलेलं आहे. तिथं ए आकडा टाकणार इशूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप. आपल्याला शेअर कॅपिटल घ्यायचे फक्त यस लिमिटेडचं. यस लिमिटेडचं शेअर कॅपिटल आहे 10 लाख रुपये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स घेणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स म्हणजे सर्वात शेवटची वर्किंग नोट. तो बॅलन्स आहे 1,63,600. त्यानंतर जनरल रिझर्व्ह घेणार. जनरल रिझर्व्ह आहे 1,50,000. जनरल रिझर्व्हची रक्कम फक्त यस लिमिटेडची आहे, ती आपण कुठंच घेतलेली नाही आहे. म्हणून जनरल रिझर्व्ह घेतला 1,50,000. मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये बघत चला म्हणजे तुम्हाला बॅलन्स शीट कसं तयार होतं आहे ते लक्षात येईल. लायबिलिटी साईडला परत क्रेडिटर्स बघा. जनरल रिझर्व्ह नंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स ऑलरेडी आपण घेतलेला आहे. आता क्रेडिटर्स 1,82,000 आणि 87,000. 1,82,000 अधिक 87,000 ती रक्कम आलेली आहे 2,69,000. त्याच्यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे. क्रेडिटर्स नंतर मायनॉरिटी इंटरेस्ट त्याचीसुद्धा आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे. मायनॉरिटी इंटरेस्टचा बॅलन्स आहे 1,84,000. तो लायबिलिटी साईडलाच घेतला आहे. त्यानंतर बिल्स पेबल या ठिकाणी दिलेले आहेत. बिल्स पेबल यस लिमिटेडचे दिलेत 20,000. पी लिमिटेडचे काहीच नाही आहे, पण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहेत. द बिल्स पेबल इन यस लिमिटेड ॲडजस्टमेंट 4थी बघा. रिप्रेझेंटेड ₹15,000 इशूड इन फेवर ऑफ पी लिमिटेड. ते 15,000 रुपये इंटर कंपनी ओविंग म्हणून लेस करायचे. म्हणजे 20,000 वजा इंटर कंपनी ओविंग 15,000. आउटवर्ड रक्कम आली 5,000. बिल्स पेबलची रक्कम संपली. मित्रांनो, अशा प्रकारे लायबिलिटी साईड आपली कंप्लीट झालेली आहे. आता जायचं आहे आपल्याला ॲसेट साईडला. गुडविल बॅलन्स शीटमध्ये जर तुम्ही प्रॉब्लेममध्ये बघितलं तर गुडविल आहे 1 नंबरला 60,000 आणि 20,000. ते गुडविल आपण एकत्र करून नवीन गुडविल तयार केलेलं आहे, ते 20,000 आहे. तेच नवीन वर्किंग नोटमधलं गुडविल आपण घेतो 20,000. त्यानंतर आहे मशिनरी 7,32,000 आणि 2,72,000. दोघांची बेरीज करा, ती येते 10,04,000. त्यानंतर डेटरचा बॅलन्स दिला आहे 2,00,000. डेटरचा बॅलन्स 2,95,000 आणि 1,23,000.
तर डेटर्सवरती सुद्धा काहीही ॲडजस्टमेंट नाही आहे. डेटरची आउटवर्ड रक्कम आली 4,18,000. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल रिसिवेबलची रक्कम घेताना फक्त पी लिमिटेडचाच बॅलन्स दिलेला आहे. यस लिमिटेडचे बिल रिसिवेबल नाही आहे. पी लिमिटेडचा बॅलन्स आहे 15,000, पण त्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंट नंबर 4. इंटर कंपनी ओविंग म्हणून आपण 15,000 रुपये वजा करणार. बिल रिसिवेबलची रक्कम आहे 15,000, त्यातनं इंटर कंपनी ओविंग 15,000 वजा केले, आउटवर्ड नील आले. बिल रिसिवेबल संपले. आता राहिले स्टॉक. स्टॉकचा बॅलन्स आहे 1,80,000 आणि 90,000. स्टॉक 1,80,000 यस लिमिटेडचा आणि पी लिमिटेडचा 90,000, ते झाले 2,70,000. त्यातनं जो प्रॉफिट अनरिअलाइज प्रॉफिट आहे तो वजा करायचा. लेस अनरिअलाइज प्रॉफिट 2,400. अनरिअलाइज प्रॉफिट वजा केल्यानंतर आउटवर्ड रक्कम आली 2,63,600. 2,67,600. आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीटला जर बघितलं तर फक्त कॅश बॅलन्स राहिला आहे 35,000 आणि 27,000. यस लिमिटेडचा 35,000 आणि पी लिमिटेडचा 27,000. मग कॅश बॅलन्स आउटवर्ड रक्कम आली 62,000. मित्रांनो, प्रॉब्लेमची पोस्टिंग कंप्लीट झालेली आहे. दोन्हींचं कंबाईन बॅलन्स शीट, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार झालेलं आहे. आता बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. बॅलन्स शीट जर टॅली केलं तर ते टॅली होते. रक्कम येते 17,71,600. 17,71,600. प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट, एकत्रित बॅलन्स शीट तयार केले. वर्किंग नोट 8 तयार केलेले आहेत. प्रॉब्लेम व्यवस्थित बघून घ्या. यानंतर राहिलेले प्रॉब्लेमसुद्धा चॅनलवरती अपलोड केले जातील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आणखीन अकाउंटचे रिलेटेड सगळे प्रॉब्लेम तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.